आणि हा प्रॉब्लेम असा आहे की हा धड वॉरंटीमध्ये पण कव्हर होत नाही आणि आपल्याला कंपनीला पण सांगता येत नाही, आपल्यालाच करावं लागतं ते. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. जर तुम्ही नवीन फ्रीज घेण्याचा विचार करत असाल आणि जर तुम्ही सॅमसंगचा फ्रीज बघत असाल तर थोडं थांबा, कारण आम्ही हा फ्रीज 5 वर्ष वापरतो आहे आणि याच्यामध्ये असा एक प्रॉब्लेम आहे ज्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. ऑनलाईन तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितले तर रिव्ह्यूचे, तरी तुम्हाला त्याबद्दल कळणार नाही. किंवा ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन इत्यादीवर तुम्ही जरी खाली जाऊन रिव्ह्यू चेक केले जे युजर्सने टाकलेले असतात, त्यामध्ये पण कुणी याबद्दल बोलत नाही. असा कुठला प्रॉब्लेम आहे, चला तुम्हाला दाखवतो. तर फ्रीज एकदा बघून घ्या नक्की. हा 198 लिटरचा 4 स्टार सिंगल डोअर फ्रीज आहे. याच्याबरोबर 1 वर्षाची वॉरंटी येते आणि 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी येते. त्याच्याबद्दल काही अडचण येत नाही. सॅमसंगचं ते चांगलंच असतं. खाली बऱ्याचला ट्रे येतो किंवा बिना ट्रेचा पण मिळतो. कलर पॅटर्न बघा, याच कलर पॅटर्नमध्ये असेल किंवा याच्यामध्ये दुसरा पण ब्लू कलरमध्ये पण एक येतो किंवा सॉलिड कलर पॅटर्नमध्ये पण येतात. कुठलाही असू शकतो, पण प्रॉब्लेम सगळ्यांच्यातच सेम आहे. कारण मी दुसऱ्या एका फ्रीजमध्ये चेक केले, त्यात पण सेमच प्रॉब्लेम आला. आतमध्ये उघडून बघितलं तर हा असा आहे. इथं 2 सॉलिड ट्रे येतात, इथं 2 छोटे ट्रे आणि वरती एक ट्रे येतो. आणि इथं 1 2 3 कंपार्टमेंट खाली भाज्यांसाठी आहे आणि वर हे फ्रीजर आणि हे सेटिंग याचे 1 ते 6 सेटिंग आहेत. पण याचं कूलिंग एवढं चांगलं आहे की 2 किंवा 3 मध्येच काम होऊन जातो. उन्हाळा असला तरी काही अडचण येत नाही. असा आहे फ्रीज. तर प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम पुढं नाही आहे, प्रॉब्लेम ह्याच्या पाठीमागं आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर ही आहे याची मागची बाजू. हा बंद प्रकारामध्ये येतो, ओपनमध्ये पण येतात काही त्याचा काय प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे तो इथे. हा प्रॉब्लेम आहे. हा आहे कॉम्प्रेसर आणि हा याचा ड्रिप पॅन. आता हे 2 काय पाईप लावले ते तुम्हाला सांगतो नंतर. याच्यामध्ये फ्रीजचं आपलं वरून येणारं पाणी पडत असतं याच्यामध्ये खाली. तर काय होतं, बऱ्याच बाकीच्या कंपन्यांच्यामध्ये काय होतं, म्हणजे LGचा पण फ्रीज आहे आमच्याकडे दुसऱ्या घरामध्ये. त्याचा कॉम्प्रेसर आणि हा डक्ट म्हणजे ड्रिप पॅन याच्यामध्ये छोटं अंतर आहे, एकदम बारीक अंतर आहे. त्याच्यामुळे काय होतं, हा कॉम्प्रेसर जसा गरम होईल तशी हीट ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होतं आणि हे जे पाणी साठलेलं आहे ते उडून जातं. पण याच्यामध्ये पाणी उडून जात नाही अजिबात, कारण ह्याच्यामध्ये गॅप किती आहे बघा. हा कॉम्प्रेसर आहे आणि हा ड्रिप पॅन आहे. ह्याच्यामध्ये कसलीच हीट ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे पाणी आतच साठून राहतं, उडून अजिबात जात नाही. त्यामुळे वारंवार आपल्याला हा ड्रिप पॅन काढावा लागतो. हा निघतो म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ती स्क्रू असतात ते काढून आपल्याला काढावा लागतो. किंवा काही जण काय करतात, असे पिचकारी ठेवतात, त्याच्यामुळे पण असं आपल्याला काढता येतं पाणी. पण त्यासाठी आपल्याला फ्रीजची मागची बाजू ॲक्सेसिबल असली पाहिजे. किती वेळा आपण सारखं काढणार हे, नाही तर आठवड्यातनं एकदा काढावाच लागतो. टेम्परेचर त्याचं थंडपणा कितीवर पण ठेवा, 2वर ठेवा किंवा 2पेक्षा जास्त 3-4वर ठेवा, तर याच्यामध्ये पाणी टिपकतंच. कारण आपल्या भारतीय घरामध्ये सारखी उघडझाप होत राहते, त्यामुळे ते बाष्पीभवन होऊन ते पाणी खाली येतच यात. आणि त्याला काही कंपनी आउटलेट वगैरे देत नाहीत. तसा काही प्रॉब्लेम येत नाही. भरून झाल्यावर हा इकडून वाहतं पाणी खाली पडतं. पण हे एवढे इलेक्ट्रिकल कंपोनंट असताना आपल्याला तेवढं सुरक्षित वाटत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्यामुळे आपण आपलीच काळजी घेतलेली बरी. म्हणून मी काय केलं, हे 2 पाईप लावलेत. हा एक पाईप थोडा खाली झाला म्हणून परत दुसरा लावला. ज्यामुळे काय होईल, टब हा ड्रिप पॅन भरला की आपोआप पाणी त्यातून खाली सांडेल. पण तरी पण आपल्याला काढण्यासाठी ते परत फ्रीज पुढं वाढावाच लागतो. त्यामुळे तो एक डोकेदुखी आहेच कायमस्वरूपी. बऱ्याच कंपन्यांचं काय असतं, ड्रिप पॅन हे कॉम्प्रेसरला लागून असतं, त्यामुळे हीट ट्रान्सफर होते आणि पाणी उडून जातं ते सर्व. त्यामुळे काय होतं, 2-3 वर्षांनी हे ड्रिप पॅन खराब होतात, ते बदलावेच लागतं आपल्याला. पण या केसमध्ये तसं नाही. हा ड्रिप पॅन जसा आहे तसाच आहे. 5 वर्ष झाली, कायसुद्धा याला झालेलं नाही. पण ही डोकेदुखी राहतेच ना, प्रत्येक वेळी ते ड्रिप पॅन उचलून काढा, पाणी काढा. त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी रिप्लेस केलेलं कधीही चांगलं. तर प्रॉब्लेम काय होतो, प्रत्येक वेळी आपल्याला फ्रीजचा ट्रे मागून काढण्यासाठी जागा नसते. अपार्टमेंटमध्ये, फ्लॅटमध्ये असे सेक्शन दिलेले असतात, त्याच्यामुळे फ्रीज पुढेच ओढावा लागतो, मगच मागचा ट्रे काढून त्यातलं पाणी काढावं लागतं. त्यामुळे ती पण एक डोकेदुखी होते. आणि दुसरे, जरी आपण मागे पाण्याची बाटली किंवा एखादी बकेट छोटी किंवा डबा वगैरे ठेवला, तर झाडून घेताना पण ते झाडू ओलावतं किंवा ते सांडण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्हीकडून प्रॉब्लेम येतो.
आणि मागं पाणी गोळा व्हायचं आणि फ्रीजच्या टेम्परेचरचा काही संबंध नाही. येथे बघा, जर तुम्ही आता सध्या 2-3 वर आहे हा, जर तुम्ही 4, 5, 6 वर ठेवलं तर काय होतं, जास्त थंड पदार्थ होतात आणि बर्फ आत साठू लागतो, त्यामुळे पाणी मागं कमी पडतं. पण कधी जर समजा लाईट गेली 5-10 मिनटं तरी तो पूर्णपणे भरून जातो. याचं टेम्परेचर मॅनेजमेंट इतकं चांगलं आहे, जरी 2 किंवा 1 वर जरी आपण ठेवला तर पूर्ण पदार्थ थंड होतात. त्याच्यामध्ये काही कुलिंगमध्ये काही अडचण नाही आहे. फंक्शनिंग याचं व्यवस्थित एकदम टिपटॉप आहे, काही अडचण येत नाही याच्यामध्ये. फक्त ते पाणी काढायचीच प्रॉब्लेम आहे तोच, आणि तोच मोठी डोकेदुखी ठरतो. सिंगल डोअरला शक्यतो प्रॉब्लेम येतो. कलर बघून घ्या, याच कलरमध्ये असेल. बऱ्याचला खाली ट्रे पण असतो किंवा बिना ट्रेचा पण असतो. याच कलरमध्ये असेल किंवा ब्लूमध्ये पण येतात किंवा दुसऱ्या कलर शेड्स पण येतात याच्यामध्ये, किंवा काय काय सॉलिड कलर पण येतात. तर सॅमसंगचा फ्रीज असेल तर या कारणासाठी टाळाच. LGचा वगैरे वापरू शकता. आमच्या दुसऱ्या घरामध्ये LGचाच आहे, त्याच्यामध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामधलं पाणी व्यवस्थित इव्हापोरेट होऊन जातं. आणि हा प्रॉब्लेम असा आहे की हा धड वॉरंटीमध्ये पण कवर होत नाही आणि आपल्याला कंपनीला पण सांगता येत नाही, आपल्यालाच करावं लागतं ते. तर त्यामुळे जर पुढच्या वेळी तुम्ही घेणार असाल फ्रीज किंवा तुमच्या ओळखीचे कोण घेणार असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना नक्कीच मदत होईल. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर मग, थँक्यू फॉर वॉचिंग.